मी देशमुखांचं कुटुंब ज्यावेळेस मला भेटायला आलं त्यावेळेस मी देशमुख कुटुंबानं असं चौकशी केली होती की तुम्ही FIR पहिल्यांदा दाखल केलाय का कुटुंबापैकी. त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कोणीच सांगितलं नाही की FIR त्या ठिकाणी दाखल करावा. तर मी त्यांना असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही असं FIR त्या ठिकाणी दाखल करा. तुम्हाला जे जे आरोपी वाटत आहेत त्या सगळ्यांची नावं तुम्ही असं त्या ठिकाणी नमूद करा. मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल अशी असणारी परिस्थिती आहे. मी असा आरोप करतोय की जे आंदोलनकर्ते सगळे आहेत त्यांनी या केसला डिरेल करण्याचा प्रयत्न केला अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे दळत जरांगे कोणी असेल, मी आता मला माहित नाही कोण कोण आहेत त्याच्यामध्ये. डिरेल करण्याचा असणारा प्रयत्न केलेला आहे. का जोपर्यंत तुम्ही FIR मध्ये संशयित आरोपी कोण आहेत याची नावं त्या कुटुंबांकडून येत नाहीत किंवा जवळच्या माणसाकडून येत नाही तोपर्यंत ज्याला इंग्रजी म्हणतात द लॉ इज सेट इन मोशन असं होत नाही. कायदा तुम्हाला तो मोशन मध्ये असं होत नाही. कायदा तुम्हाला तो मोशन मध्ये टाकावा लागतो आणि तो कायदा मोशन मध्ये टाकायचा असेल तर तिथे कुटुंबाचा FIR असणं हा महत्वाचा आहे असं त्या ठिकाणी मानतो. दस आणि मुंडे धनंजय मुंडे भेटले ही बातमी बावनकुळेंनी बाहेर सांगितली. मात्र 1-1.5 महिना दस हे मुंडेंवरती आरोप करत होते आणि आता जरांगेंनी यांना टीकेचं आश्रय केलंय की दसांनी समाजाची फसवणूक केली असं वाटतं का तुम्हाला? यापूर्वी जरांगे पाटील दसांचं कौतुक करत होते जाहीर सभांमधून. मात्र धनंजय मुंडेंची आणि दसांची भेट झाल्यानंतर आता आक्रमक टीका करतायत जरांगे पाटील. ते माझं म्हणणं असं आहे की मी मागे म्हणालो होतो की जरांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा साईडलाईन करण्यासाठी दस यांना असं उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसतंय की भारतीय जनता पक्षाने दसांचाच पत्ता कापलाय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि यात देशमुख कुटुंबियांना न्याय भेटत नाही, एकमेकांवर आरोप होतात. ते आज ते माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये असं मी जर दिलेला सल्ला जर त्यांनी अंमल केला असेल तर त्यांना न्याय निश्चित मिळेल अशी असणारी परिस्थिती. कोकाट्यांना शिक्षा झाली आहे, कृषी मंत्र्यांना जुनं प्रकरण होतं 2 वर्षाची 95ची केस. मग त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे की काय? मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे. कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपिलामध्ये सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की म्हणजे तो खालच्या कोर्टाचा निर्णय स्टे देऊन उपयोगात नाही. त्याला सस्पेंड केल्याशिवाय आमदारकी थांबत नाही. त्याच्यामुळे कागदपत्रावरनं तरी असताना एक स्पष्ट दिसते की त्यांनी माहिती जी आहे ती योग्य पुरवली नाही. कोर्टाला म्हणजे सरकारला मिसलीड केलेला आहे आणि मिळवलेला आहे. त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं. राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. पण होईल का असं वाटतं? धनंजय मुंडेचा एकीकडे अजित पवार राजीनामा घेत नाही एवढं सगळं होणं आणि कोकाट्यांचं प्रश्न एक त्याच्यामध्ये आहे की ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कोकाटेंना कोर्टाने दोषी ठरवलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे आणि मुंडे यांच्या संदर्भातलं कार्यकर्ते त्यांचे विरोधक वर्तमानपत्र काही चॅनल्स ही राजीनाम्याची त्यांची चर्चा करत आहेत. त्याच्यामुळे हा 2 वेगवेगळा मुद्दा असं मी त्या ठिकाणी मानतो. ज्या दिवशी ती FIR मध्ये त्यांचं नाव आलं त्या दिवशी माझ्या अंदाजानं इथली पॉलिटिकल सिस्टम त्यांचाही राजीनामा मागितल्याशिवाय राहणार नाही. मात्र भ्रष्टाचाराचे धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत. या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तरी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं वाटत नाही. मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय 200 कोटी उचलले असा एक आरोप होतोय. पण ते सिद्ध असं सिद्ध झालं पाहिजे ना.
अंजली दमानी वारंवार आरोप करतात. तर ते करू द्या ना. त्यांनी असणार तुमच्या पुढे येऊन आरोप करण्यापेक्षा कोर्टात जाऊन का करत नाहीत? त्यांनी आतापर्यंत केलेले आरोप प्रॉपर फोरम तुम्ही नाही आहात. हे पण त्याच्यामुळे असणार तुम्ही त्या सरपंचासारखं वागू नका. सरपंचाला कायद्याने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर केलेला आहे, कायद्याने कारवाई करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि कायद्याने त्याला शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे सरपंचाला. तो अधिकार पत्रकारांना अजून दिलेला नाही. पण